नीट परीक्षेचा निकाल सध्या लागलेला आहे आणि यामध्ये अनेक विद्यार्थी नी चांगली रँक मिळवली असेल, पण यावेळी कट ऑफ हा खूपच हाय लेव्हलला गेलेला आहे. म्हणजे सुरुवातीला आपण क्वालिफाइंग पर्सेंटाइलनुसार जर बघितलं तर ओपन आणि ईडब्ल्यूएससाठी तो ओपनसाठी आणि ईडब्ल्यूएससाठी 213 कमीत कमी ते 715 हायेस्ट या रेंजमध्ये क्वालिफाइंग तुम्ही असलं पाहिजे. ओबीसीसाठी 177 ते 212 या रेंजमध्ये तुम्हाला कमीत कमी मार्क असले पाहिजेत, तरच तुम्ही त्या पुढच्या प्रवेश प्रक्रियेसाठी क्वालिफाय होऊ शकता. एससीसाठी पण जवळपास तोच आहे 177 212. आता आणि इतर ज्या कॅटेगरी आहेत, ठीक आहे, जे दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी पण ह्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला याच्यामध्ये माहिती मिळून जाते. तर महत्त्वाचं असं आहे, की याचे खूप राउंड कमीत कमी 3 ते 4 राउंड तरी 3 राउंड, 4 राउंड आणि मग शेवटी 5वा राउंड सुद्धा याच्यामध्ये होतो. तर हे समजून घेण्याचं जे आपल्याला आहे, तर यावेळी बघा क्वालिफाईंग जे झालेले आहेत, क्वालिफाय झालेले आहेत, तर ते कॅटेगरीनुसार आपल्याला याच्यामध्ये दिसतायत. तर ओपनसाठी 9,96,935 विद्यार्थी आहेत. ओबीसीसाठी 81,111, एसटीसाठी 29,947 आणि एसटीसाठी 12,452 विद्यार्थी म्हणजे टोटल 11,21,185 विद्यार्थी याच्यामध्ये क्वालिफाय झालेले आहेत. ठीक आहे. आणि हे इतर दिव्यांग आणि अपंग जे आहे त्यांच्यासाठी हा कट ऑफ त्यांची पण लिस्ट याच्यामध्ये आपल्याला दिसते. तर सांगायचा मुद्दा असा आहे, की आपल्याला कोणत्या मार्कला मिळेल, किती मिनिमम कट ऑफ लागेल, की मला गव्हर्नमेंट कॉलेजच पाहिजे एम-बी-बी-एससाठी. तर ते याच्यातून आपल्याला समजू शकतं. आता आपल्याला तर माहीतच आहे, की ऑल इंडिया कोटा हा 15% असतो आणि स्टेट कोटा 85% असतो. म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राचा विचार केला, तर महाराष्ट्रामध्ये जर 100 जागा असतील, तर त्याच्यामधल्या 15 जागांमध्ये ऑल इंडियाची मुलं ॲप्लाय करू शकतात आणि 85% जागा या त्या राज्याचा जो डोमिसाईल विद्यार्थी आहे, त्या विद्यार्थ्यांनाच त्या जागा राखीव असतात. असा तो साधा सरळ नियम आहे. त्यामुळं 15% आणि 85% हे जे समीकरण आहे ते तुम्हाला लक्षात राहणं या ठिकाणी गरजेचं आहे. आता महाराष्ट्रातील मुलांना महाराष्ट्रामध्ये किती जागांना कट ऑफ लागेल तर ते सुद्धा पाहूया आपण एकदम सोप्या भाषेमध्ये. तर हा जो एक रफ आयडिया आहे बघा. जर 715 मार्कलाचा जो आर्यन गुप्ता नावाचा मुलगा होता, त्याची रँक 1 आहे. तर 177 ज्याला मार्क पडलेत मिनिमम, त्याची रँक ही एस्टिमेटेड रँक ही असं आपण या याच्यानुसार इथं आपल्याला दिसतं. तर जर तुम्हाला कमीत कमी मार्क या रेंजमध्ये पाहिजे असतील, पडले असतील, तर तुम्ही काळजीपूर्वक यामध्ये आलं पाहिजे. तर जो कट ऑफ असेल, तर तो किती असेल, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये उत्सुकता नक्कीच येऊ शकते. तर याच्यावरती आपण डिटेल व्हिडिओ बनवणार आहोत. पण त्याही अगोदर काही व्हिडिओ म्हणजे जसं की काही महाराष्ट्रातील मुलांचं पण याच्यामध्ये मार्क चांगले आहेत. बघा हे टॉपर्स आहेत. तर त्यांचं खूप म्हणजे अभिनंदन त्यानुसार. त्यानंतर हे जे मी जो कट ऑफ इथं प्रेडिक्ट केलेला आहे, की जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंटसाठी गव्हर्नमेंट सीट हवी असेल, तर 2024-25 चे मार्क किती होते आणि 2026 मध्ये जनरल कॅटेगरीचा मुलगा जर त्याला 560 आणि 565 या रेंजमध्ये मार्क असतील अंतिम, तर तिसऱ्या राऊंडच्या नंतरची परिस्थिती मी इथं सांगतोय ती म्हणजे 560 ते 565 ही त्यांचे मिनिमम मार्क असले पाहिजेत. ओबीसी साठी पण परिस्थिती तशीच आहे. 560 ते 565 जास्तीत जास्त 1 मार्क मागे पुढे होऊ शकतो. याच्या पलीकडे होणार नाही. ईडब्ल्यूएस साठी 550 ते 455, शेड्यूल्ड कास्टसाठी 450 465, शेड्यूल्ड ट्राईबसाठी 440 ते 450 हा स्कोर मिनिमम आहे आणि या रेंजमध्ये जर तुमचे मार्क असतील तर नक्कीच तुम्ही अ, चांगल्या पद्धतीनं या प्रोसेसला सामोरं गेलं पाहिजेत असं मला यातून म्हणायचं आहे. तर ही प्रोसेस तुम्हाला नक्की माहीत असेल, की आता सुरुवातीला काय करतो आपण, की नीटचं जे स्कोर कार्ड आहे ते आपण डाउनलोड केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग काय होतात, की एमसीसी ऑल इंडिया कोटा काउन्सिलिंग सुरू होतं. त्यानंतर तुम्ही स्टेट काउन्सिलिंग म्हणजे महाराष्ट्रासाठी जर अप्लाय करत असाल, तर महाराष्ट्राचं काउन्सिलिंग तुम्ही बघितलं पाहिजे. तर डॉक्युमेंट काय असतील ते तुम्हाला माहीत पाहिजेत, की कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. ठीक आहे. पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल, तर डोमिसाईल सर्टिफिकेट जे आहे आपलं किंवा तुमच्या कास्ट सर्टिफिकेट असेल, रिस्पेक्टिव्ह कास्ट सर्टिफिकेट, तर त्याची व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल किंवा ओरिजिनल सर्टिफिकेट जे काय लागतं आपल्याला,
तर ते तुम्ही त्या ठिकाणी काढून ठेवलं पाहिजेत. खास करून म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शनचे जे विद्यार्थी असतील त्यांनी उत्पन्नचा दाखला वेळच्या वेळी काढून अपडेट ठेवा. नंतर ऐनवेळी घाई करण्यामध्ये काही अलॉट नाही. आणि राउंड 1, राउंड 2, राउंड 3 अशी ही प्रोसेस होत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संयमानं घेतलं पाहिजे, पालकांनी सुद्धा, की तुमच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन हे कोणत्या गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये आहे, त्यानुसार ते आपल्याला पुढची प्रोसेस करणं यामध्ये सोपं जातं. तर सांगायचा विषय असा, की या वर्षीचा जो कट ऑफ असेल गव्हर्नमेंटचा, गव्हर्नमेंट सीट जर तुम्हाला हवी असेल तर या ठिकाणी ही रेंज आहे. ठीक आहे, ही रेंज ही कमीत कमी आहे. कारण यावर्षी थोडा कट ऑफ वाढलेला आहे बघा. तुम्हाला परीक्षेसाठी, कारण स्पर्धा खूप होती, परीक्षा कॅन्सल झाली होती, खूप त्या परीक्षेवरती आरोप होते, अनेक विद्यार्थ्यांनी आपला जीव सुद्धा याच्यामध्ये दिलेला आहे, खूप गालबोट लागलेला आहे या परीक्षेला. असं असताना या परीक्षा परत देणं म्हणजे विद्यार्थ्यांच्यावरती ते एक मानसिक ताण होता, त्यांच्यावरती तणाव होता. त्यातून त्यांनी ही परीक्षा दिलेली आहे आणि चांगले मार्क मिळवलेले आहेत. तर विद्यार्थ्यांनी खचून न जाता यानुसार काम करावं आणि पुढील वर्षासाठी सुद्धा नीट एक्झामचा अभ्यास या पद्धतीने त्यांनी करणं अपेक्षित आहे. तर एकंदरीतच हे कट ऑफची रेंज या रेंजमध्ये आहे. आणि यानुसार तुम्ही आपण अजून अजून व्हिडिओ बनवूया. तुमचे कमेंट्समध्ये तुमचे स्कोर कार्ड आणि तुमची रिस्पेक्टिव्ह कॅटेगरी तुम्ही इथे ठेवली, कमेंटमध्ये लिहा. त्यानुसार आपण तुम्हाला आम्ही गायडन्स करायचा नक्की प्रयत्न करू. तोपर्यंत थांबूया. परत पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. थँक